निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा ताई, सुनीता ताई का? हो, बोला ना ताई. अनुभव शेअर करायचा होता मला. हा, कुठून बोलताय ताई? मी पंढरपूर वरून बोलते. अरे वा. हो. नाव सांगू शकता? आडनाव सांगते, सोनवणे. अच्छा अच्छा, काय अनुभवला ताई? आम्ही तसं आळंदीचं आहे, चरोली गाव म्हणून. हा. इथं सर्व्हिसला आहे, इकडं 16 वर्ष झाली इकडे बदली झाली. अरे बापरे. हा. तर मी इकडेच राहतो. मग खूप घाबरले पहिल्यांदा तुमचा आवाज आला. अरे बापरे. तर संसारात खूप त्रास होता मला. अरे अरे अरे. हो, म्हणजे मिस्टर खूप ड्रिंक करायचे ना. बापरे. हो, आता त्यांना घाबरतच तुम्हाला फोन, म्हणजे ते रविवारी नव्हते ना घरी, मग त्यांच्यामुळे फोन लावला तुम्हाला. अच्छा अच्छा. आता पण झोपलेत ना मग. तर मग स्वामींचं म्हणजे मला कसं खूप श्रद्धा, म्हणजे आमच्या मावशीने ते आलते एक दिवशी इथं अधिक महिन्यात. अच्छा. म्हणजे म्हणले की पंढरपूरला जाणार आहे आम्ही. म्हणजे खूप त्रास होता मला, खूप. अरे बापरे. हो, आणि मग ते आले अशाच एक अधिक महिन्यात. तर मग राहिलं माही इथं, मी स्वयंपाक केलता त्यांना. मग स्वामींचं काही मला माहिती नव्हतं पहिलं, म्हणजे असं म्हणजे युट्यूबला पण बघायचे नाही, म्हणजे मला काही माहितीच नव्हतं तारक मंत्र. बरोबर. तर मग त्या दिवशी पण आमचे मिस्टर खूप पिलेले, म्हणजे घरीच नाही आले त्या दिवशी. आमच्या मावशीन त्या राहिल्या त्या दिवशी. बापरे. हो, मग त्यांना मग कुठे राहतात त्या शाळेला? कोण? मिस्टर सरकारी दवाखान्यात कामाला आहे. अच्छा अच्छा. हा. तर मग ते घरीच नाही आले ना, मावशीन त्या राहिल्या. तर मग त्यांनी माझी परिस्थिती बघितली ना रात्रभर. मग सकाळी म्हणल्या, तू एक काम कर, तू स्वामींचं कर, तारक मंत्र म्हणायचा, परत रुद्राभिषेक कर मला म्हणल्या. अरे वा. तर मग त्या गेल्या. मग मला काही माहितीच नाही ना. मग त्या मावशीने, चुलत मावशी आहेत त्या, माझी सख्या मावशी नाही, पण त्यांनी माझ्यासाठी कळकळीने म्हणले, तू तेवढं कर. तर मग त्या गेल्या. मग आमच्या त्याच मावशीने ते पाठवलं, म्हणजे मला काही माहिती नव्हतं ना. मग मी ते मोबाईलवर करायला लागले. अच्छा. रुद्राभिषेक, तारक मंत्र, 11 माळी जप. अरे वा. हो, आणि म्हणजे मोबाईलवरतीच करते मी. आणि ते धूम धूम, ते 16 ओम धुमधुमावती मंत्र, ते एक मंत्र म्हणते. पण तेव्हापासून परिस्थिती लई पालटली. अरे वा. जीव लावायला लागली सगळं, म्हणजे करत. ड्रिंक फार कमी, म्हणजे पितच नाही. अरे वा. हो, म्हणून तर तो अनुभव सांगायचा. नाही, खूप छान खूप छान. तुम्हाला आता अनुभव शेअर केला ना, अजून चांगले अनुभव येतील. म्हणून तर मग केलं, बेतच केला. त्यांच्या नाही आवडत ना, ते म्हणतात तुला काय करायचं तर कर, मला नको सांगू. नाही, येतील ते पण सेवेत येतील. आता अनुभव शेअर केला ना, पुढच्या वेळेला तुम्ही म्हणाल ते पण सेवेत आले तसं. कारण इतका संसार मी त्रास चाललोय, म्हणजे स्वयंपाक केलेला खाता नव्हता आला, येत नव्हता ताई आम्हाला. अरे अरे अरे. इतकी, म्हणजे आता हे अनुभव स्वामी समर्थ इतकं तेव्हापासून भावना बसली ना. मूर्ती मी 3-4 वर्षापूर्वी आणली होती, पण मी कधी पचन नाही ना केली त्याची. मग ते देवारी होती, दत्ताची मूर्ती आहे, पण मी काही एवढी देवारी आपल्या देवासंग पूजा करायची, पण एवढं मन भावी नव्हती करत. आता 3 महिने झाले अजिबात नाही. अरे वा. हो, त्याच्यामुळे मग ते म्हणलं आता अनुभव तरी शेअर करावा. खूप चांगलं काम केलं ताई तुम्ही. म्हणून आता मी, म्हणजे जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत स्वामीचे चरण सोडणार नाही. खरे खरे. कारण इतका तुम्हाला त्रास स्वामी खूप सुख देतील ताई. आता ताई सॉरी बघा, तुम्हाला भेटच फोन केला. नाही 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 नाही, ही वेळच आहे ना ताई आपली. हो ना. श्री स्वामी समर्थ ताई. हो सर. मी शेअर करते. चालते. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10
ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री